21वे शतक हे भारताचं शतक म्हणून ओळखलं जाईल असं आवाहनसुद्धा त्यांनी आशावादसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। 20 लाख कोटींचं घसघशीत पॅकेज केंद्र सरकार जाहीर करणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। स्पष्टपणे त्यांनी तशी घोषणा केलेली आहे। पॅकेजचं स्वरूप कसं असेल हे येत्या काळात स्पष्ट होईल। मात्र या पॅकेजचा फायदा संघटित क्षेत्र असेल किंवा असंघटित क्षेत्र असेल, उत्पादक क्षेत्र असेल, त्याशिवाय मध्यम वर्गाला सुद्धा या पॅकेजचा मोठा फायदा होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या आपल्या संबोधनात केलेलं आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी साम टीव्हीचे संपादक निलेश खरे आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। निलेश सर, आपण पाहिलं की पंतप्रधानांनी एक नव्या आव्हानाचं एक सुतोवाच केलेला आहे। कुठेतरी भारत या संधीचं कसं सोनं करू शकतो याबाबतचं त्यांनी विवेचन केलेलं आहे। कसं या सगळ्या संबोधनाकडे आपण बघता? मुख्यतः चीनच्या विरोधात एक जागतिक मतप्रवाह तयार होतोय आणि या जागतिक मतप्रवाहाचा थेटपणे फायदा हा भारतीय अर्थव्यवस्थेला आणि उद्योग जगताला मिळू शकतो अशा स्वरूपाचे संकेत मिळतात। व्हिएतनामकडे चीनमधल्या अनेक उद्योग जाण्याची परिस्थिती तयार झालेली आहे। मात्र भारत सरकार येत्या काळामध्ये चीनमधून जे उद्योग चीन बाहेर पडू इच्छित आहेत, तसं जपान सरकारनं उद्योगांना बाहेर पडायला सांगितलंय, ते उद्योग जर भारतात आले तर भारताला खूप मोठी संधी आहे हे स्पष्ट आहे। त्याच दृष्टीनं गेल्या साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं जे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्याला बळकटी देण्यासाठी म्हणून पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांचं एक पॅकेज जाहीर केलेलं आहे। 20 लाख कोटी ही तशी रक्कम अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं एकूण जीडीपीच्या 10% आहे। त्यामुळे तातडीनं याचा खूप फायदा होईल असं नाही, मात्र या स्वरूपाचं पॅकेज आणखी येत्या काळामध्ये पंतप्रधानांना जाहीर करावं लागेल। दुसऱ्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे चीनच्या विरोधी मतप्रवाह तयार होत असताना साम म्हणूनही आपण सातत्याने एक मोहीम चालवतोय, बॅन चायना। चायनामधल्या वस्तू खरेदी करू नका। आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय बाजारामध्ये साधारण 52 ते 54% ज्या वस्तू खरेदी केल्या जातात त्यापैकी 54% वस्तू या चीनमधून आयातीत असतात। जोपर्यंत आपण स्वदेशी किंवा स्थानीय पातळीवर तयार झालेल्या वस्तूंना मागणी करणार नाही तोपर्यंत आपण भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक पातळीवर पोहोचू शकणार नाही। आणि याची जाणीव ही आता पंतप्रधानांच्या या पूर्ण भाषणातूनही होताना पाहायला मिळतेय। काही प्रमाणावर सामना जो एक विषय सातत्यानं लावून धरलेला आहे त्याला या निमित्तानं पंतप्रधानांनी पाठिंबाच दिलाय असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा देश पातळीवरून याला पाठिंबा मिळतोय असं म्हणायला काही हरकत नाही। निश्चितपणे याचा भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल आणि त्याचं सुतोवाच हे पंतप्रधानांनी या ठिकाणी केलंय। अगदी साम टीव्हीने जी भूमिका मांडली होती अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांनी त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला, ही गोष्ट या ठिकाणी जवळपास स्पष्ट झालेली आहे। पण दुसरा एक मुद्दा असा आहे की स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। खरं तर हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल, पण त्याच दृष्टीने आव्हानसुद्धा मोठं असणार आहे। स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं जरी आवाहन केलं तरी आपल्या इथली जी व्यवस्था आहे ती पाहता हे आव्हान पेलणं कितपत शक्य आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल? पंतप्रधानांच्या पूर्ण भाषणामध्ये स्वदेशी असा शब्द आलेला नाही, लोकल असा शब्द आलेला आहे। मुळात मेक इन इंडियाच्या पुढचा टप्पा भारतामध्ये तयार झालेलं, मग ते जरी इतर देशातल्या ओनरशिप असलेल्या कंपन्यांचं उत्पादन असलं तरी ते भारतात निर्मित व्हावं या दृष्टीने प्रयत्न हा मोदींनी सातत्यानं गेल्या 5 वर्षामध्ये चालवलेला आहे। आणि त्याचाच टप्पा म्हणून लोकल या शब्दाचा वापर या ठिकाणी होतोय। स्वदेशीचा खूप मोठ्या प्रमाणावर आग्रह नाही, मात्र स्थानिक बाजारपेठेत जो माल विकला जातोय तो स्थानिक पातळीवर तयार झालेला असावा अशा स्वरूपाचा मतप्रवाह आहे। भारतीय बाजारपेठ ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बघितली जाते। आज भारताकडे प्रत्येक देश गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने बघतोय किंवा एक बाजारपेठ म्हणून बघतोय, या ठिकाणी आपला उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने विचार करतोय आणि त्या पातळीवर इतर देशांनी येऊन आपल्याला बाजार म्हणून वापरून घेण्यापेक्षा आपण उद्योगभूमी म्हणून तयार व्हावं आणि त्यातून बाजारही विकसित व्हावा हा मुख्यतः या ठिकाणी प्रयत्न दिसतोय। उद्योग पेठ म्हणून भारताला विकसित करावं आणि त्यासाठी म्हणून प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकाची अशी मागणी असली पाहिजे की आम्हाला स्थानिक उत्पादनं द्या, त्यातूनच हे साध्य होईल आणि त्याचाच मूळ सुतोवाच जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। अगदी निलेश सर, केलेल्या या विश्लेषणाबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय की पंतप्रधानांनी एक प्रकारे स्थानिक उत्पादनांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि